What is the idea of this course? I'm sharing my screen just to share my presentation. So this course I developed long back, which was not in active for a long time, but still, whole idea was keep people get bored in this program with numbers. When you right check with the number number whether it's prime number or perfect number, Pascal triangle kara, matrix addition kara. So some people really hate maths, and some people those are learning C programming language may not come from a maths background. तर प्रत्येकाला मॅथ्स आवडत असेल असं नाही. तर त्यातलं मॅथ्सचेच एक्झाम्पल आपण घेतो, ऍप्लिकेशन्स घेतो. तर त्या ऍप्लिकेशनमुळं काही लोकांना प्रोग्रामिंग बोर होतं. सो आय हॅड सम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, की मला असं वाटलं की काहीतरी वेगळा विचार करायला हवा, की विदाऊट मॅथ्स प्रॉब्लेम्स म्हणजे प्राईम नंबर परफेक्ट नंबर असले प्रोग्राम न घेता, जे टिपिकली कॉलेजला पण असाइनमेंट असं म्हणून आम्ही घ्यायचो, पण ते न घेता जर आपण काहीतरी वेगळा इंटरेस्टिंग वेने जर प्रोग्रामिंग शिकवायला लागलो तर लोकांचा इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकेल. आणि म्हणून मी हे फार पूर्वी बॅचेस ह्या घ्यायचो ग्राफिक्स सीएनसीच्या. तर त्याच्यामध्ये आम्ही ओपन जीएल शिकवत नाही, बाय द वे. जर कोणाला वाटलं मी ओपन जीएल शिकवतो, ओपन जीएल नाही शिकवणार आहे. तर हा मी एक जुना कोर्स परत रिपीट करतोय बऱ्याच वर्षानंतर, की यात मी तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट होईल का, आणि तुमचा प्रोग्रामिंगचा जर इंटरेस्ट गेला असेल तर तो परत मला आणता येईल का, किंवा कधी आलाच नसेल तर तो तयार मला करता येईल का, हा यातनं ऑब्जेक्टिव्ह आहे. मेन गोष्टी काय, की जेव्हा आपण काहीतरी गोष्टी समोर बघतो, लाईव्ह बघतो, तशा आपल्याला त्यातनं इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि त्या तयार करण्यासाठी आपण कोडिंग करायला लागतो आणि त्यातनं आपल्याला एक खूप वेळ कोडिंग करत करत राहावं, किंवा वेळेचं भान राहत नाही म्हणतात ना, तर तसं व्हायला पाहिजे. आणि तसं पूर्वीच्या काळात जेव्हा मी हा कोर्स घेतो तसं घडायचं. म्हणून मी हा एक त्यावेळेचा खूप मोठा डिमांडमध्ये असलेला कोर्स मी हा रिपीट करतोय. खूप डीपमध्ये जायची गरज नाही, कारण की आपल्याला हा कोर्स मुद्दा मी छोटा ठेवायचा प्रयत्न केला. तर आता मी तुम्हाला या कोर्समध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, काय आपण शिकणार आहोत, हे तुम्हाला मी डायरेक्टली याचे प्रोग्राम्स दाखवतो. प्रोग्राम एक्सप्लेन करणार नाही आता, कारण आज हे लेक्चर शिकवण्यासाठी नाहीये. दिस इज नॉट अ कोर्समधलं पहिलं लेक्चर वगैरे नाहीये हे. कोर्समधलं पहिलं लेक्चर उद्या असेल. आज तुम्हाला सांगायचं की या कोर्समध्ये आहे काय एक्झॅक्टली, आपण काय शिकणार आहोत. जी लोक कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत असतील, जी लोक TYBCS करत असतील, कम्प्युटर ग्राफिक्सचा सब्जेक्ट त्यांना असेल, त्यात मॅथ्स भयानक आहे वापरलेलं. आणि डेंजर डेंजर अल्गोरिदम्स आहेत, बिझनेस लाईन्स कर्व आहे, सर्कल कसं ड्रॉ करायचं त्याचा अल्गोरिदम्स आहेत. तर ते आपण अल्गोरिदम घेणार नाही आहोत. तर कोणाचं मिसअंडरस्टँडिंग असेल की बा आम्हाला इथं आमचं बी इंजिनिअरिंगवाल्यांचं ग्राफिक्स मी घेणार आहे का, का मी कम्प्युटर ग्राफिक्स, तर तसं मी काही ग्राफिक्स घेणार नाही, कारण त्या सब्जेक्ट इज सो व्हास्ट. इट रिक्वायर्स वन एंटायर सेमिस्टर. एक महिन्याचे ते कोर्स आहेत. मी हा एक छोटासा कोर्स तयार केला आहे, ज्यात तुम्हाला फक्त प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हावा आणि आवड निर्माण व्हावी, म्हणून हा कोर्स तयार केला आहे. सो लेट सी एक्झॅक्टली व्हॉट विल बी लर्निंग इन दिस कोर्स. मी यासाठी टर्बो सी वापरणार आहे, कारण जे वापरायला सगळ्यात सोपं असतं. ओके. तर इथं माझ्याकडे काही सॅम्पल मी प्रोग्राम्स आज तुम्हाला दाखवण्यासाठी करून ठेवलेत. तर ते प्रोग्राम जर आपण बघू, एक 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 बघूयात. लेट्स ओपन ऑल द प्रोग्राम्स. एक 7-8 प्रोग्राम्स मी घेतले, तयार केलेत. ओके.
तर आपण काय बघणार आहोत इथं, तर की प्रोग्राम मी रन करून दाखवतोय. मी तुम्हाला आयडियल की आपण एक्झॅक्टली काय होणार आहे ते. तो प्रत्येक प्रोग्रामचं तुम्हाला मी आउटपुट दाखवतोय. या टाईपचे प्रोग्राम तुम्ही करणार आहात या कोर्समध्ये. जो मी प्रोग्राम तुम्हाला दाखवतो हे प्रोग्राम तर आपण करणारच आहोत. पण या टाईपचे तुम्हाला अजून तुमची क्रिएटिव्हिटी एक्सटेंड करता येईल. तुम्हाला अजून तुमचं क्रिएटिव्हिटी एन्हान्स करून अजून वेगवेगळे प्रोग्राम्स तयार करता येतील. आता यात मी कॉन्सेंट्रिक सर्कल्स वापरलेत आणि फक्त कलरफुल सर्कल्स तुम्हाला मी प्रिंट करत चाललोय आणि त्यामुळे हे तुम्हाला आउटपुट आता दिसतंय. थोडासा डिले जरा मी कमी करतो म्हणजे जरा फास्ट होईल हे. सी नाव इट्स फास्ट. तर आपल्याला कंट्रोल करता येतं की आपल्याला किती स्लो करायचं, किती फास्ट करायचं. नेक्स्ट प्रोग्राम. आता मी कंटिन्युअस सर्कल्स काढत चाललोय 4 वेगवेगळ्या कॉर्नर्समधनं आणि सेंटरमधनं. आपण असे प्रोग्राम कधी सी मध्ये केलेच नाहीत पूर्वी. म्हणजे बिगिनरची बॅचमध्ये किंवा ॲडव्हान्स बॅचमध्ये आपण सगळ्या सीच्या कन्सेप्ट शिकत जातो. पण कधी प्रोग्राममध्ये इंटरेस्ट येईल असं प्रोग्रामिंग करत नाही. सी हाऊ ब्युटिफुल आउटपुट वी कॅन गेट. दिस व्हॉट इज ग्राफिक्स. टिपिकली आपण काय स्ट्रिंग्स बघतो, कॅरेक्टर्स बघतो, नंबर्स बघतो, फ्रॅक्शनल नंबर्स, नॉन फ्रॅक्शनल नंबर्स. तर तुम्हाला इतकं सुंदर आउटपुट हे लिहिता, त्यात मला ह्यात लिहिता पण येतं आणि प्रिंटेडपेक्षा बेटर लिहिता येतं. ह्याला आपल्याला नंतर म्युझिक पण लावता येईल. ते स्लोली विल डू इट. म्युझिक म्हणजे आपण जे सॉंग्स म्हणतो ती सॉंग्स म्हणत नाही मी. मी प्रोग्राममधनं काही म्युझिक तयार करताय तुम्हाला ते पण दाखवीन मी. तर असं आपल्याला खूप क्रिएटिव्ह काय काय काम यात करता येईल. अँड दीज आर ऑल लाईक स्क्रीन सेवर्स. ओके. पुढचा प्रोग्राम बघूयात. ह्यात फक्त मी रँडमली लाईन्स काढल्यात आणि लाईन ड्रॉ करत बसलो केले. किती छोटासा, खूप छोटासा कोड आहे हा. हार्डली 5-6 लाईनचा वगैरे कोड असेल हा. त्यामुळे ते जमायला लागलं प्रोग्रामिंग की एकदम आवड निर्माण होईल. हे खूप छोटे छोटे प्रोग्राम्स लिहून ठेवलेत. हे कलरफुल लाईन्स बघा. आता इथे मी एका ठिकाणी सोर्स एकाच ठिकाणी ठेवलाय. इट गिव्स लाईक अ लाईट इफेक्ट, की एका ठिकाणी लाईट हा प्रकाश आपण झोत कसा पाडतो तसं आपल्याला हे वाटतंय. आणि पाहायला ते आपल्याला स्टॉप करता येतं. दिस इज लाईक अ स्क्रीन सेवर. स्क्रीन सेवर कन्सेप्ट जर का लोकांना माहित असेल तर स्क्रीन सेवर जर का आहे, इफ आय प्रेस एनी की इट विल स्टॉप. नेक्स्ट प्रोग्राम. आता यात काय केलंय मी, जो सोर्स आहे तो सोर्स बदललाय आणि वेगवेगळे कलर्स वापरतोय. आपण जेव्हा सीवाय वर्ल्डमध्ये अख्ख्या सीच्या बिगिनिंग कोर्समध्ये किंवा बिगिनर्स कोर्समध्ये किंवा ॲडव्हान्स सीमध्ये अख्ख्या FY वाला कुठेही असं कलरफुल काम नाही केलेलं. सी द सोर्स इज चेंजिंग. इट्स सो इझी.
See, this program is using rectangles, but it has got a music. You can see. आता हा म्युझिक मी काही कंट्रोल्ड केलेला नव्हता किंवा ह्याला काही मी खूप असं छान म्युझिक वाजवलं नव्हतं. मी रँडम नॉईज क्रिएट केला होता. पण मला दाखवायचं तुम्हाला होतं की आपल्याला प्रोग्राममधनं म्युझिक तयार करता येतं. म्युझिक आणि हे म्युझिक म्हणजे /7 वाला आपण जे वापरतो बीप्स, ते बीपवालं बीप म्युझिक नव्हतं. बरेचदा म्युझिक ऐका वाटल्यास. तर हे म्युझिक असं आपल्याला प्रोग्राममधनं तयार करता येईल. जर शक्य झालं तर तुम्ही थोडा रिसर्च करून तुम्हाला म्हणजे आपण याचं काय करूया, काय आपली एक असाइनमेंट अशी असेल की आपल्याकडे आपण एक म्युझिकल कीबोर्ड तयार करूयात. अगदी पियानो सारखा जमणार नाही तो, पण सारे गम पधनीचा असं काय वाजवता येईल का, किंवा अशा काही फ्रिक्वेन्सीज आपण ते मॅच करून, जर कोणाला फ्रिक्वेन्सीचं ज्ञान असेल तर आपण तसं ट्राय करून आपल्याला एक आपण म्युझिकल कीबोर्ड तयार करता येईल, म्युझिकल पासवर्ड्स तयार करता येतील, ग्राफिकल पासवर्ड्स तयार करता येतील. वेगवेगळे तुम्हाला ग्राफिक्स लॉक्स वगैरे अशी तुम्हाला काय काय मी शिकवीन. हा एक प्रोग्राम बघा तुला दाखवायचा मला होता, की आपण जसं बघितलं की कलरफुल ड्रॉइंग, तसं बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी कॅरेक्टर्स काढायचे असतात किंवा आपल्याला काही ॲनिमेशन करायचं असतं किंवा आपल्याला गेमिंग करायचं असतं. तर अगदी खूप डेप्थ लेव्हलला नाही, पण तुम्हाला मला एक फक्त ओळख करून द्यायची म्हणून आता मी इथं काय केलं, एक बस छोटेसे ड्रॉ केलेली आहे आणि ही बस मी याचा कंट्रोल माझ्याकडे आहे. आपण जसं ॲरो कीज वापरतो तसं आपण ॲरो कीजनी किंवा दुसऱ्या कुठल्या कीज मला हव्या कीचं कॉम्बिनेशन करता येईल. त्या कीच्या कॉम्बिनेशननी आपल्याला ही बस मूव्ह करता येणार आहे. मी तुम्हाला आधी ही बस स्वतःहून इकडून तिकडे नेतून दाखवता आली असती. पण मला दाखवायचं असं होतं की आपल्याला ऑटोमॅटिक ॲनिमेशन दाखवायच्या ऐवजी मी ह्याला आता कंट्रोल करतोय. ह्याला बस खाली घेऊन चाललोय. त्यानंतर आता मी लेफ्टला घेऊन जाणार आहे. मागे रिव्हर्स चालली बस. ह्याला अजून खूप क्रिएटिव्ह करता येईल. ही खूप हार्डली 10-15 लाईनचा कोड आहे. आय एम गोइंग टू राईट साइड. आय एम गोइंग अप. सो लाईक दिस यू कॅन मूव्ह युअर ऑब्जेक्ट्स. तर असं आपल्याला प्रोग्राम करता येईल. म्हणजे तुम्हाला वेगळ्या असाइनमेंट्स घेणार आहे मी. हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे. त्यामुळे ह्यात तुम्हाला थिअरी कमी, म्हणजे कमी बडबड, कमी कन्सेप्ट्स, पण तुम्हाला प्रोग्रामिंग खूप करायला लागेल आणि तुम्हाला त्यातनं मजा येईल. हा यातनं मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आणि आता एक शेवटचा प्रोग्राम. हा एक छोटासा प्रोग्राम केलेला आहे. ह्यात काय केलंय, मी एक छोटंसं इंजेक्शन सारखं तयार केलेलं आहे आणि हे सगळे कॅरेक्टर्स वापरलेत मुद्दाम मी यात. आणि जसं मी स्पेस बार प्रेस करीन किंवा कुठली की प्रेस करत जाईन, तसं हळूहळू हे इंजेक्शन त्यातनं काहीतरी स्ट्रिंग आपल्याला हवी ती हॅपी बर्थडेचा मेसेज पण करता येईल. तुम्हाला जे आवडतील मेसेज ते तुम्हाला त्यातनं इंजेक्शनमधनं बाहेर काढता येतील आणि ते मेसेज असं. आणि हे सगळा सीरियल बेस्ड प्रोग्राम, यात ग्राफिक्स मी कुठे वापरणार नाहीये. हा कम्प्लिटली कॅरेक्टर बेस्ड प्रोग्राम आहे. So all these characters are coming from this injection. So like this, we can write the programs here. Hope you understood what type of programs we'll be writing in this course. Though it is a small course, but you'll find the programs that we'll be writing will look great. The output खूप चांगला असणार आहे, मजा असणार आहे. Course details, completely practical oriented course आहे. What will be duration of this course? Roughly 10 days you can say. जर गरज पडली तर मी अजून एक्स्ट्रा पण घेईन, पण this is what I'm planning right now as a 10 days course. And every day it will be 1 hour session. कारण खूप लोकं कॉलेज सुरू झाले, प्रॅक्टिकल सुरू झाले. मग लोकांना पूर्वी जसं मे महिने सुट्टी होती तसं तर लोक रिकामी नाही आहेत. सो यू कांट स्पेंड मोर टाइम, आय अंडरस्टँड. आणि मुद्दाम हा कोर्स आपण संध्याकाळी ठेवलाय, जेणेकरून तुमचा कोर्स झाल्यानंतर ज्यांना ज्यांना मजा येईल, ज्यांना ज्यांना अजून काम करायचंय, रात्रभर तुम्ही कोडिंग करत बसू शकता. आज तुमचा वेळ जो काही तुम्ही चॅटिंगमध्ये वाया घालवताय किंवा काहीतरी फेसबुकिंग किंवा इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती त्याची पोस्ट बघणं, फॉरवर्ड करणं, यात जो वेळ तुमचा वाया चाललाय, त्याच्याऐवजी कोडिंग करा, त्याची प्रोग्रामिंग करा. इट विल डेफिनेटली हेल्प इन युअर करिअर. तर आपला मंडे टू फ्रायडे वीकडेजमध्ये मी 7:45 to 8:45 असा एक 1 hour प्लॅन केलाय. थोडंफार 15 मिनिटं इकडे इकडे होऊ शकतं. आणि सॅटर्डेला मात्र आपण संध्याकाळी घेणार नाही आहोत. Saturday we'll be having this course in the morning. Okay. After that, again Sunday you'll be having completely holiday. So Sunday, if you want, you can work more. You can do your own assignments. Okay, you can have your free time. It's your time. Then this course is going to start immediately from tomorrow because I want to end it by next Saturday.
So idea is we'll start from tomorrow immediately, and we'll finish this course on next Saturday, on 24th of October. What will media of instructions? I can use English, I can use Marathi, not a problem. So I'm using here, generally I use Minglish language. Minglish means Marathi and English mix. That's what we call it in general, Minglish. So, and if you, there's no much talk here, you have to write the code. So if you don't understand Marathi, then that's fine. You can still understand the course. Okay. The software I'll be using here will not be OpenGL. I'll be using a TurboC software. ते TurboC सॉफ्टवेअर कुठून डाउनलोड करायचं, काय करायचं मला उद्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. मी आता जे TurboC वापरलं होतं सर तेच वापरतो मी इथं. जनरली मी डेव वापरतो, डेव C+ स्टुडिओ वापरतो, पण तिकडं graphics.h हेडर फाईल वापरता येत नव्हती. ग्राफिक्स मला तिथं मिळत नव्हतं, म्हणून मी माझं जुनं सॉफ्टवेअर जे होतं पूर्वी मी ज्या काळात वापरायचो TurboC, तेच मी इथे आता वापरतोय. सेम कॅन बी यूज फॉर C++ ऑल्सो. Then about eligibility of the course, what you should know, it doesn't really matter whether you're in 10th standard or you are graduate, postgraduate, or you're PhD or what you are. What you need is just a basic knowledge of C programming. तुम्हाला सी प्रोग्रामिंग यायला पाहिजे, कारण ह्या तुम्हाला मी सी प्रोग्रामिंग सी शिकवणार नाहीये, प्रोग्रामिंग ऑफकोर्स शिकवणार ग्राफिक्स मध्ये, पण तुम्हाला सी यायला पाहिजे. ओके, सी मध्ये काय काय यायला पाहिजे तुम्हाला, यू शुड नो बेसिक्स ऑफ सी. तुम्हाला डेटा टाइप्स माहित पाहिजे, इफ एल्स स्विच माहित पाहिजे, लूप्स माहित पाहिजे, फंक्शन्स माहित पाहिजे, अरे माहित पाहिजे. तर ज्यांनी ज्यांनी माझ्याकडनं सीचा बेसिक जो कोर्स केला होता, फ्री जो ठेवला होता मागं बिगिनरसाठी, तर तो कोर्स जरी केला असेल तरी तो इनफ आहे यासाठी. यू डोंट रिक्वायर हिअर अ व्हेरी हाय फंडू नॉलेज ऑफ काय पॉइंटर्स किंवा फाईल हँडलिंग, प्रिपोजर, एवढं तुम्हाला काही कॉम्प्लिकेटेड माहिती असायची गरज नाहीये. रिकर्सिव्ह फंक्शन वगैरे एवढी ॲब्सोल्युटली नॉट रिक्वायर्ड. ओके, तर तुमचं ॲडव्हान्स झालं असेल चांगली गोष्ट आहे, बट बेसिक्स इज रिक्वायर्ड टू अंडरस्टँड दिस काइंड ऑफ प्रोग्रामिंग, राईट. त्यानंतर कोर्सची फीज काय आहे? कोर्स फीज is 2,000 rupees for this 10 day session. And what I am doing right now is, those are really interested in this course, I'm offering, because those who are attending this session right now, I'm offering you 1,000 rupees discount. That's a today's discount. ज्यांना हा कोर्स लावायचा आहे त्यांनी आज विचार करा, आणि आजच्या आज प्रकाश तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला गुगल पे नंबर किंवा तुम्हाला बँक ट्रान्सफर, बँक अकाउंट नंबर पाठवतील. तर आज रात्री 12पर्यंत तुम्ही किंवा रात्र सकाळपर्यंत वाटल्यास मॅक्झिमम तुम्ही 1,000 रुपये ट्रान्सफर करून टाका. उद्या कोर्स सुरू होईल. उद्या सकाळी मॅक्झिमम वी कॅन अलाव यू फॉर टिल 9 o'clock in the morning. आफ्टर दॅट विल नॉट अलाव दिस डिस्काउंट. देन द कोर्स फीज विल बी रेग्युलर. यात खूप कमी मुलं असणार आहेत. डायरेक्टली मीच तुम्हाला गाईड करणार आहे. याच्यामध्ये एखाद्या लॅब फॅकल्टी पण नसेल. डायरेक्टली आय विल बी हेल्पिंग यू इन द प्रॅक्टिकल्स. इफ द स्ट्रेंथ इज मोर, देन आय विल अपॉइंट सम लॅब फॅकल्टी, मे बी अनिरुद्ध और समबडी. आज तो नाही आहे इथे लेक्चरला. अँड नेक्स्ट ह्या बॅचला मी 10 लोक फक्त एक्सपेक्ट करतोय. ही इज गोइंग टू बी अ व्हेरी क्रिएटिव्ह बॅच, आणि मी प्रत्येकाच वेगळं छोटेसे तुम्हाला ॲट द एंड ऑफ द कोर्स थोडासा एक प्रोजेक्ट करायला देणार आहे की काय करता येईल तुम्हाला याच्यामध्ये, काही क्रिएटिव्ह आयडियाज देईन. बेसिकली मी स्वतः जो म्हणजे मला जे काही बेस्ट प्रोग्रामरची बक्षिसे मिळाली होती, आणि नंतर मला जे IIT पवईमध्ये ओपन सॉफ्टवेअर कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळालं होतं. नंतर मी कॉलेज लेवलला असताना त्यावेळेस जे काही प्रोजेक्ट कॉम्पिटिशन जिंकल्या होत्या, त्यावेळेस मी सगळीकडे ग्राफिक्सचा वापर भयानक केला होता. कारण की कुठलीही गोष्ट नुसती टेक्स्ट लोकांना आवडत नाही. ग्राफिक्स इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आपलं आउटपुट जर अट्रॅक्टिव्ह दिसलं, आपला कस्टमरला जर अट्रॅक्टिव्ह वाटलं, तर कस्टमर पे करतो, युजर अट्रॅक्ट होत असतो. सो युझिंग ग्राफिक्स ओनली आय हॅव वोन लॉट ऑफ प्राइजेस. तर ते ज्यावेळेस जे काही मी काम केलं होतं ते पण तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न सांगेन की या कोर्समध्ये की मी काय काय मी तेव्हा केलं होतं, आणि हाऊ आय गॉट प्राइजेस, व्हॉट वॉज माय इंटरेस्टिंग प्रोजेक्ट इन IIT पवई. Everything I'll be discussing in this throughout the course. All right, so this was a small session. Thank you very much for attending this. If anybody has any doubts or anything, you can ask me in chat box. I'm available. I'll be happy to answer your queries.